चालू होते माझ्या बाजूला कर हमीरता नहीं लागेल ना नाही ना रे आजच्या मार लागल्या ना रे कर स्पीड में आता नाही गाडी नाही तर अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली नंदुरबार जिल्ह्यात। खूप अशी दुर्दैवी घटना घडली। मेंढपाळाच्या तब्बल 100 पेक्षा जास्त मेंढ्या हे मेंढपाळाच्या या ट्रक खाली चिरडल्या गेले। अतिशय दुःखद अशी घटना आहे। खरं तर बोलताना अतिशय दुःख होते आणि त्या मेंढपाळ बांधवांच्या ज्या हाला बघून खरं तर खूप असं वाईट वाटतंय की एक नाही दोन नाही तर तब्बल 100 पेक्षा जास्त मेंढ्या ह्या मेंढपाळ बांधवांच्या ट्रक खाली चिरडल्या गेल्या। काय करायचं हे मेंढपाळ बांधवांनी आता? ज्या मेंढ्यांसाठी ऊन वारा पाऊस डोक्यावर घेऊन हिंडणारा मेंढपाळ बांधव, पाठीवर संसार घेऊन फिरणारा हा मेंढपाळ जर त्याच्या अशा काही घटना घडत असेल तर हा मेंढपाळ बांधव कशा प्रकारे आपला उदरनिर्वाह करेल? तब्बल 100 मीटर फरफटत हे मेंढ्या नेल्या आहे। खरं तर अतिशय दुःखद ही घटना आहे आणि सर्व मेंढपाळ बांधवांनाही माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या स्वतःच्या काळजी घ्या आणि मेंढ्यांचीही काळजी घ्या। कारण मित्रांनो, सुदैवाने कोणत्याही मेंढपाळाला कोणतीही इजा झाली नाही, पण आज 20 ते 25 ते 30 लाखाचं मेंढपाळ बांधवाचं आज नुकसान झालंय। याची तर भरपाई लवकरात लवकर या मेंढपाळ बांधवांना भेटायला पाहिजे। ज्या मेंढ्यांसाठी माझं मेंढपाळ अहोरात्र झटतोय, आज त्याच मेंढ्यांना जर अशा काही गोष्टी घडत असतील तर काय करायचं? अतिशय दुर्दैवी घटना आहे। काय बोलावा आणि काय नाही खरं तर काहीच कळत नाही। हा व्हिडिओ मित्रांनो बनवायचा नव्हता, पण माझ्या मेंढपाळ बांधवांना सर्वांना सांगायचं होतं की आपल्या स्वतःची काळजी घ्या। ह्या ट्रक चालकाने एक विचार करण्यासारखी गोष्ट, 100 मीटर अंतरापर्यंत जर हे मेंढ्या त्याने फरफटत नेल्या, तोपर्यंत हा ट्रक चालक काय करत होता? 1 किंवा 2
झाल्या असत्या तर काहीच वाटलं नसतं, पण आज तब्बल 100पेक्षा जास्त मेंढ्या या ट्रक खाली चिरडल्या गेले. नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो.